जंबूमाळी, आम्हाला त्या वानराबद्दल जाणून घ्यायचं आहे. कोण आहे तो, कुठून आला आहे आणि लंकेत काय करत आहे? महाराज, तो वानर फार शक्तिशाली आहे. फळ खाता खाता त्याने संपूर्ण वाटिका उद्ध्वस्त करून टाकली. रावणा, तो वानर नाही, मृत्यूदूत आहे. तो तुला संकेत देतोय की तुझं सर्व काही उद्ध्वस्त होऊन जाईल. उद्ध्वस्त. हा जामू माळी तर तक्रार घेऊन तुझ्याकडे आला आहे रावणा. तू कोणाकडे जाशील? हा सैनिक हो, शनीला कारागृहात टाका, घेऊन जा. दशानना, अंतिम अध्यायाला प्रारंभ झालेला आहे. अजूनही वेळ गेली नाहीये रावणा. भगवान विष्णूंना शरण जा. शक्य आहे की ते तुला क्षमा करतील. या संकेताचा विचार कर रावणा. सेनापती, जशी आज्ञा लंकेश. तू तिथे जाऊन त्या उपद्रवी वानराला. नाही पिताश्री, त्या वानराला मी माझ्या हातांनी दंड देईन. आम्हास आशीर्वाद द्या. आत्ता जाऊन त्याची शेपटी पकडून त्यास आपल्या समोर हजर करतो. विजयी भव. बंधू. लक्ष्मण, माझं मन दुविधेत आहे. मला ठीक वाटत नाहीये. अयोध्येचे सिंहासन त्यागून 14 वर्षांचा वनवास स्वीकारताना माझे मन कधीच विचलित झाले नाही. कारण मला ठाऊक होते, पिताश्रींच्या वचनाचे पालन करणे हे माझे कर्तव्य आहे. परंतु सीतेच्या अपहरणानंतर तिला दिलेल्या वचनांना पूर्ण न करू शकल्यामुळे माझे मन अशांत झाले आहे. माझ्या या अशांत मनाला शांत करण्यासाठी सीतेच्या बाबतीत काही संकेत, काही संदेश किती सुखरूप आहे, अत्यावश्यक आहे. लक्ष्मण, तू चिंता करू नकोस. मी लवकरच परतेन. मनाची शांती शोधत आहात. बाहेर कुठेच मिळणार नाही. आपल्या मनाची शांती आपल्याच अंतरंगात दडली आहे. प्रणाम स्वीकार करावा ऋषीवर.
आपण जे अलौकिक कार्य संपन्न करण्यासाठी जात आहात त्यासाठी चिंता करण्याची काहीही आवश्यकता नाही, कारण आपण संपूर्ण सृष्टीची चिंता करण्यासाठी जन्म घेतला आहे. क्षमा करा ऋषीवर. आपले प्राण आपल्यापासून हिरावले जातात तेव्हा आपले धैर्य, आपल्या मनाची शांती देखील आपल्यापासून दूर होते. मन जेव्हा पवित्र असते तेव्हा अशांती जास्त काळ राहत नाही. अर्थात ज्या कार्याच्या कारण आपले मन अशांत झाले आहे राम, त्या कार्याचे कार्यकर्ताच नसतील तर. मला कळले नाही ऋषीवर. देवी सीतेचे हरण झाले आहे ना, हो. राक्षसराज रावणाद्वारे. होय. रावणाला हे ठाऊक नव्हते की ज्या मुहूर्तावर त्याने हे दुष्कर्म केले होते ते बिंदू नामक मुहूर्त होते. या मुहूर्तावर हरवलेले धन लवकरच त्यांच्या स्वामींना मिळते. आपणास आपली सीता अवश्य भेटेल. काय झाले बंधू? आज आपण बऱ्याच दिवसांनी प्रसन्न दिसत आहात बंधू. लक्ष्मण, आज माझे मन शांत झाले. सीतेच्या अपहरणानंतर तिच्याबद्दल काही कळू न शकल्याने माझे मन विचलित झाले होते. मी स्वतःला विवश समजू लागलो होतो. ठाऊक आहे का? कारण मला माझ्या कर्तव्याचे विस्मरण झाले होते. सीतेला दिलेल्या वचनांचे माझ्याकडून पालन होत नव्हते. यामुळे मी भावूक झालो होतो. परंतु आता माझ्या कर्तव्यापासून दूर जाणार नाही आणि माझ्या कर्तव्याला विसरणारही नाही. माझे प्रथम कर्तव्य आहे सीतेचे रक्षण करणे. आज माझे मन मला सांगते की हनुमान त्याच्या कार्यामध्ये यशस्वी होऊन परतेल. जय श्रीराम. हाच आहे तो राजकुमार, उद्धट वानर. पकडा त्याला. या. रावणाच्या दुर्बल सैनिकांनो,
जाऊन विचारा आपल्या रावणाला की आता तो कुणाला पाठवणार आहे. कधीपर्यंत तो अशा लहान लहान जंतूंना पाठवणार आहे. समोर पवनपुत्र हनुमान आहे. हा कुणी साधारण वानर नाही. हा तो हनुमान आहे जो सूर्याला फळ समजून खायला निघाला होता. हा तोच हनुमान आहे जो आपल्या प्रभूंचा सर्वात मोठा भक्त आहे. आणि हा हनुमान आपल्या प्रभू श्री रामांचा संदेश घेऊन येथवर आला आहे. जा. जय श्रीराम. नाही. जय श्रीराम. हे अकस्मात वातावरणात बदल कसले? लक्ष्मण, हा केवळ बदल नाही. सृष्टी आपल्याला काही संदेश देऊ इच्छिते. कोणता संदेश बंधू? देवाधिदेव, आपला संकेत प्रभू श्रीराम समजले नाही. प्रभूंच्या या राम अवतारात त्यांची सेवा आणि सहाय्य करण्यासाठीच आपण हनुमानाच्या रूपात अंश अवतार घेतला. हनुमानाने भगवती सीतेला शोधून राजकुमार अक्षय कुमाराचा वध करून रावणाविरुद्ध युद्धाची घोषणा केली. आणि आपण तत्काळ प्रभू श्रीरामांना संकेत दिले आहेत. पार्वती, आमच्यामुळे प्रभूंचे कार्य सिद्धीस गेले. आम्हाला या गोष्टीची इतकी प्रसन्नता झाली की आम्हाला राहावलेच नाही. असं वाटलं की त्यांना याबद्दल संकेत द्यावा की हनुमानाने सीता मातेला शोधलं आहे. परंतु देवाधिदेव, आपण जे संकेत दिले आहेत त्याने प्रभूंच्या मनात विपरीत विचार येऊ शकतात. कदाचित त्यांना असे वाटले असेल की सृष्टी त्यांना संकेत देत असेल की भगवती सीतेवर संकट आले आहे. ही गोष्ट तर आमच्या लक्षातच आली नाही. आम्ही प्रभूंना कोमल संकेत देतो. लक्ष्मण, तू काही अनुभव केलेस? आधी शीतल वायू आणि पुष्पांचा सुगंध आणि मग पुष्पवृष्टी. लक्ष्मण, हे सारे संकेत शुभ आहेत. होय बंधू. लक्ष्मण, सृष्टी आपल्याला संकेत देते, संयम ठेवायला सांगते की सगळं ठीक होईल, सगळं काही ठीक होईल. असे तर नाही ना हनुमानाने सीतेचा शोध घेतला? हो प्रभू, आम्ही मातेला शोधले आहे. हे देवाधिदेव, सीतेवर आपली कृपा सदैव असू दे. जय श्रीराम. नाही. असे असत्य वचन बोलणारी तुझी जिव्हाच आम्ही कापून टाकू. दशानन, शांत व्हावे. नाही आजोबा,
आमचा पुत्र अक्षय कुमार मरू शकत नाही. पिताश्री, आमच्या मार्गातून बाजूला हो इंद्रजी. त्या वानराला जर वाटत असेल की आमच्या पुत्राचा वध करून तो जिवंत राहू शकतो, तर हा त्याचा भ्रम आहे. आम्ही आत्ताच त्याचं शीर धडापासून वेगळं करू. पिताश्री, आपला पुत्र इंद्रजीत जीवित असताना आपणास शस्त्र उचलण्याची आवश्यकता नाही आहे. नाही इंद्रजीत, आमचा पुत्र अक्षय कुमाराच्या वधाचा प्रतिशोध आम्हाला इथे थांबू देणार नाही. आपला प्रतिशोध मी पूर्ण करेन पिताश्री. नाही पुत्रा, नाही. आम्हाला जाऊ दे. का पिताश्री? कारण आम्ही एक पुत्र गमावला आहे. आता तुला गमवायचं नाही. काय आपणास आपला ज्येष्ठ पुत्र इंद्रजीतच्या शौर्यावर, पराक्रमावर विश्वास नाही आहे? काय मी त्या तुच्छ वानराचा वध करू शकत नाही? नाही पुत्रा, असं नाही. आम्हाला माहिती आहे की संपूर्ण ब्रह्मांडात तुझ्यासाठी काहीच साध्य नाही. तिन्ही लोकात असा कोणी वीर नाही जो तुझी शारीरिक शक्ती, जो तुझ्या अस्त्र किंवा शस्त्र बलाला ओळखत नसेल. त्रिलोकावर विजय मिळवण्याची क्षमता आहे तुझ्यात. परंतु 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 काय पिताश्री? काय आपण विसरलात की आपल्या या पुत्राने इंद्रावर विजय मिळवून इंद्रजीत नाव प्राप्त केले आहे. आपल्याप्रमाणेच ब्रह्मदेवांची आराधना करून शस्त्रांचे ज्ञान प्राप्त केले आहे. माझे तपोबल, युद्धस्थळी माझा पराक्रम आणि माझे अस्त्रबल आपल्या समानच आहेत पिताश्री. आम्हाला ठाऊक आहे. जर आपण तिन्ही लोकांचे जैते आहात, तर आपल्या या पुत्रासमक्ष तिन्ही लोकात कुणी टिकू शकत नाही. आम्हाला ठाऊक आहे इंद्रजीत, आम्हाला ठाऊक आहे. मला आशीर्वाद द्या पिताश्री. मी आत्ताच तिथे जाऊन त्या उद्धट वानराला बंदी बनवून या दरबारात उपस्थित करतो. विजयी भव. स्वामी, स्वामी, मी हे काय ऐकते आहे? आपला पुत्र अक्षय कुमार वीरगतीला प्राप्त झाला. वीरगती? माझा पुत्र? नाही स्वामी, नाही.
जे वीर गतीला प्राप्त होतात महाराणी, त्यांचा गौरव केला जातो. त्यांच्यासाठी अश्रू ढाळत नाही. स्वामी, मी आई आहे. आई, अक्षय कुमारची आई आहे. का एक आई आपल्या पुत्राच्या मृत्यूवर अश्रूही ढाळू शकत नाही? मी आपणास विचारते स्वामी, आपण स्वतःला त्रिलोकपती म्हणता, मृत्यू ही आपल्या अधीन आहे. हो हो, आम्ही आहोत त्रिलोकपती आणि मृत्यू हे आमच्या अधीन आहे. तर मग स्वामी, मृत्यूने आपल्याच पुत्रावर आपले पाश का टाकले? लंकेश, मला उत्तर द्या. जर मृत्यू आपल्या अधीन आहे, तर मग त्याने आपल्या पुत्रावर आपला पाश का टाकला? महाराणी, आम्हाला काही वेळची शांतता हवी आहे. शांतता? लंकेश, आपणास शांतता हवी आहे? कशी मिळेल शांतता? लंकेश, आपल्या राजभवनाची शांतता भंग पावली आहे. जाऊन पहा आपल्या पुत्रवधूला, आपल्या अक्षय कुमारच्या वधूला. पहा कशा प्रकारे आक्रोश करते ती. दुर्भाग्यशाली आहे. आणि मी लंकेश, मी तर अक्षय कुमारची आई तू आहे एक ना. वीर माता आहेस मंदोदरी. ज्या वानराने आमच्या अक्षय कुमाराला मृत्यू दिला आहे, त्याला इंद्रजीत बंदी बनवायला गेला आहे आणि आम्ही स्वतः त्याला मृत्यूदंड देऊ. परंतु स्वामी, त्या वानराला मृत्यूदंड देऊन काय आपला पुत्र परतणार आहे का? नाही येणार. आणि या लंकेत तोपर्यंत शांतता नसणार, जोपर्यंत आपण रामाला त्यांची सीता सोपवत नाही. तोपर्यंत शांतता असणार नाही. आणि हा माझ्या अंतरात्म्याचा आवाज आहे स्वामी, जो कधीही मिथ्या नसतो, कधीही मिथ्या नसतो. कोणास शोधत आहेस सीते? कुणासही नाही. काय तू त्या वानरास तर शोधत नाही आहेस ना? माते, आपण? लंकेशांनी मला पुन्हा येथे पाठवले आहे. माते, आपण आम्हास असे का विचारलेत की आम्ही कुणा वानरास शोधत आहोत? मी ऐकले होते की वानर वाटिकेत आला आहे. बस अनुमान लावले. श्रीरामांचा दूत बनवून तुला भेटण्यास आला असावा. आणि तुझा हा खुललेला चेहरा पाहून वाटतंय माझे अनुमान चुकीचे नव्हते. आता आपल्यापासून काय लपवायचे माते? रघुवीरांनी मला शोधण्यासाठी हनुमानाला पाठवले. हनुमान? हो माते, ज्याला आपण वानर समजत आहात त्याचे नाव हनुमान आहे. रघुवीरांचा सेवक, स्वामी भक्त, जातीने वानर आहे, परंतु जितका शक्तिशाली आहे त्याहूनही अधिक बुद्धिमान आहे. जेव्हा तो परत जाऊन रघुवीरांना आमचा संदेश देईल, तेव्हा ते आम्हाला येथून मुक्त करण्यासाठी लंकेवर आक्रमण करतील. ऐका, युवराज इंद्रजितांचा आदेश आहे की वाटिकेला सर्व बाजूने घेरण्यात यावे, जेणेकरून वानर बाहेर जाता कामा नये. सर्वांनी सावध राहा.
आता काय होईल माते? काय तुला ठाऊक आहे? त्या वानराने लंकेशांचा पुत्र अक्षय कुमाराचा वध केला आहे आणि त्याला बंदी करण्यासाठी युवराज इंद्रजित वाटिकेत सेना घेऊन आला आहे. मला तर चिंता या गोष्टीची होते आहे की जर तो वानर मारला गेला अथवा बंदी केला गेला तर तुझ्याबाबत श्रीरामांना कसे कळेल की तू लंकेत आहेस? मी तिथे जाऊन पाहते काय होते आहे. परंतु मी तुला हनुमानाबाबत अवगत करत राहीन. रघुनाथ, आपल्या सेवकाची हनुमानाची रक्षा करा. पार्वती, प्रभू श्रीरामांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे आम्हाला तो सार्थ ठरवावाच लागेल. काय करणार आहात आपण? आमच्या प्रभू श्रीरामांच्या हितामध्ये कार्य करेल. स्वामींची आज्ञा घेऊन. प्रभू, मला क्षमा करावी. मी आपली आज्ञा घेतल्याशिवाय रावणाविरुद्ध युद्ध घोषित केले. आपल्या या सेवकास आज्ञा करा प्रभू की मी आपल्या नावाचा जयघोष करून लंकेतून प्रस्थान करेन. भोलेनाथ, श्रीराम आणि आपल्यामध्ये कोण कोणाचा भक्त आहे हे तरी सांगा. का? जेव्हा पाहावे तेव्हा आपण त्यांचे ध्यान करता आणि प्रभू राम आपले. युवराज इंद्रजित यांचा, 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 युवराज इंद्रजित यांचा. जय श्रीराम. पहा, हनुमान आणि इंद्रजिताचे युद्ध पाहण्यासाठी देवता सुद्धा किती उत्सुक आहे. युवराज इंद्रजित यांचा विजय असो. 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 थांबव रावणा, आपल्या पुत्राला इंद्रजितला थांबव. अजूनही वेळ आहे त्या वानरा समक्ष न जाण्यासाठी. दशानन, ज्याला तू वानर समजत आहेस तो वानर नाही, महाकाळ आहे. युवराज इंद्रजितांचा युवराज इंद्रजितांचा युवराज इंद्रजितांचा युवराज इंद्रजितांचा युवराज इंद्रजितांचा. स्वामी, स्वामी, आपण शनिदेवांचे म्हणणे का नाही ऐकले? इंद्रजितला जाण्यापासून का नाही थांबवले? रोखू शकत नव्हतो आम्ही. एका योद्ध्याचा अपमान करू शकत नव्हतो. त्याचं शौर्य, त्याची कीर्ती, त्याच्या पराक्रमाचा अपमान करू शकत नव्हतो. मान अपमान हे महत्वपूर्ण आहे की आपल्या पुत्राचे प्राण. एका महान योद्ध्यासाठी अपमान मृत्यू समान असतो महाराणी. परंतु स्वामी माझे. बस, खूप झालं.
एका योद्ध्याच्या धनुष्यातून निघालेला बाण समोर लक्ष्याकडेच गेला पाहिजे, मागे त्याच्या भात्याकडे नाही. युवराज इंद्रजितांचा युवराज इंद्रजितांचा युवराज इंद्रजितांचा. पार्वती, जाणतेस आमचे प्रभू ध्यानस्थ का आहे? का प्रभू? आपले तपोबल, मनोबल, ऊर्जा आणि आपली आध्यात्मिक शक्ती आम्हाला अर्थात हनुमानाला प्रदान करण्यासाठी. युवराज इंद्रजितांचा 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 युवराज इंद्रजितांचा. जय श्रीराम. काय भुकेला आहेस जो अशोक वाटिकेत फळ खाण्यासाठी आला आहेस? तर तू तो वानर आहेस ज्याने वाटिकेत उच्छाद मांडला आहे. वानर, जर तुला आपले प्राण प्रिय असतील तर मला शरण ये. हनुमान कधी कुणाला शरण जात नाही, त्याच्या प्रभूंशिवाय. हो, रण करणे अवश्य जाणतो, परंतु आता माझी इच्छा नाही आहे. फळे खाऊन खाऊन उदर भरले आहे. जरा विश्राम करतो. तू एक काम कर, तू थोड्या वेळाने ये. जरा नाही, मी तुला चिर विश्राम प्रदान करण्यासाठी आलो आहे. खरेच काय? तू तर मोठा दयाळू आहेस. परंतु या वाटिकेचा जो माळी होता तो अजिबात दयाळू नव्हता. वाटिकेतील एकही फळ मधुर नव्हते, म्हणून मी सारे वृक्ष मुळासकट उपटून फेकले. खूप फेकलीस तू. आता मी तुलाच या विश्वातून उपटून फेकून देतो. इतका क्रोध? याकरिता? चोर आहेस तू आणि या वाटिकेतील फळे चोरून खाल्ली आहेस तू. आणि चोरीचा दंड तर तुला मिळायलाच हवा. मग तर दंड रावणाला देखील मिळायला हवा. त्यानेही प्रभू श्री रामांच्या भार्या माता सीतेला चोरून येथे आणले आहे. काय तो चोर नाही? वानरा, तू लंकेचा अपराधी आहेस. माझा अनुज अक्षय कुमारचा वध केला आहेस तू, ज्याचा दंड तर तुला अवश्य मिळेल. सैनिक हो, बंदी करा या उद्धट वानराला. अच्छा, तर तू मायावी आहे.
अरे मूर्खांनो, तुमची ही सोन्याची लंका आता मृत्यूची लंका होणार आहे. आपल्या प्राणांची रक्षा करायची असेल तर पलायन करा इथून. अजून ही वेळ आहे. प्रभूंचा अवतार आहेत राम. त्यांना जर शरण गेलात तर तुमचा उद्धार होईल. पापी दशानना सोबत राहाल तर त्याच्या सोबतच नरकात जाल. स्मरण असू द्यात, लंकेचं पुण्य आता समाप्त झालं आहे. दशाननाची समस्त 10 शिरे प्रभू रामांच्या बाणांनी धडावेगळी होऊन भूमीवर पडणार आहेत. लंका सोडा, प्रभूंच्या चरणांशी जा. प्रभू फार दयाळू आहेत, ते तुम्हाला अभय देतील. जय लंकेश सोडा. जय श्रीराम बोला. जय श्रीराम. जय श्रीराम. माते, काय झाले? हे कसले आवाज येत आहेत? हनुमान आणि इंद्रजितामध्ये गदा युद्ध चालू आहे. असं पहिल्यांदाच होतं आहे. काय? प्रथमच काय घडते आहे? आजपर्यंत दशाननांच्या कोणत्याच शत्रूने लंकेत येऊन दशाननांना आव्हान दिले नव्हते. पहिल्यांदा हनुमानाने असे केले आहे. आता पाहूयात याचे परिणाम काय होतात. इंद्रजित महान योद्धा अवश्य आहे, परंतु परंतु काय? परंतु हनुमान त्याहूनही बलाढ्य आहे. तो तर इंद्रजित सोबत अशा प्रकारे युद्ध करत आहे जसे की तो त्याच्यासोबत क्रीडा करत आहे. आतापर्यंत इंद्रजितने हनुमानाला बंदी बनवायला हवे होते.
जय श्रीराम. हा वानर काही साधारण वानर नाही आहे. संधी दिली तर मी स्वतःच संकटात येईन. मला आता या महाशस्त्राचा प्रयोग करावा लागेल.